नमस्कार, मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूज मध्ये। कोपरगाव शहरामध्ये, कोपरगाव तालुक्यामध्ये ठिकठिकाणी आमदार आशुतोष दादा काळे यांच्याकडून जो काही निधी जो आहे तो प्राप्त झालेला आहे, त्या निधीमधनं ठिकठिकाणी विकास कामं जे आहेत ते सुरू आहेत। दादा काय सांगाल याबद्दल? काय तर आज भूमिपूजन केलंय। बस डेपोचं जे काही परिसर आहे याचं भूमिपूजनासाठी आपण निधी उपलब्ध केलाय, त्या कार्यक्रमासाठी आलेलो होतो। आणि बस डेपो याचं काम त्यांनी सांगितल्याप्रमाणे बरेच दिवस प्रलंबित होतं आणि बस डेपोकडे दुर्लक्ष होतं असं त्यांची भावना आहे। बस स्टँडचे कामं होत राहतात असं ते म्हणत असतात, पण डेपोकडे फारसं कोणी लक्ष देत नाही। तर या निमित्ताने कोपरगाव शहराची नागरिकांची गरज लक्षात घेऊन, तिथल्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन आपण व्यापारी संकुल आणि डेपोचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। कॉन्क्रिटीकरणाचं असेल, चार्जिंग स्टेशनचं असेल, हे देखील कामं तिथे होणार आहे, चालू आहे। तेव्हा अतिशय चांगले परिसर तो पूर्ण होऊन तिथे जे काही अडचणी होत्या त्या ठिकाणी मिटणारे, चांगल्या पद्धतीने बसचा मेंटेनन्स होऊन प्रवाशांना अडचणी येणार नाही अशा पद्धतीचं कामकाज त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे, त्या पद्धतीने होईल। आपल्याकडनं जे कामं जे आहेत ते मंजूर झालेले आहेत, त्याचबरोबर विरोधी पार्टीकडनं सुद्धा असा काही दावा केला जातोय की हे जे काम आहे ते आमच्याकडनं मंजूर झालेलं आहे आणि त्या विकास कामांच्या ठिकाणी कुठेतरी काहीतरी कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी जी लढाई जी आहे ती चालू आहे, ही कुठेतरी थांबेल का? याबद्दल आपल्याला काय वाटतं? आता मी माझ्या पद्धतीने जी काही जनतेने जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीचं भान ठेवून मी काम करत असतो। आणि त्या कामाचं भूमिपूजन बराच वेळ असं होतं का मला कामाच्या व्यापामुळे काही वेळ जमत नाही, जेवढं शक्य होईल तेवढं भूमिपूजन मी करत असतो। कार्यकर्त्यांची भावना आहे, जी काही कामं आपण मंजूर करून आणलेली आहे त्या ठिकाणी भूमिपूजना झाली पाहिजे। त्यावेळेस मग कार्यकर्त्यांना विनंती करतो का आपणच आमदार समजून आपण ते कामाचे भूमिपूजन करा। आता कोणी काय बोलायचं काय, शेवटी कामं मी केलेली आहे, याची सर्व कल्पना जनतेला दिलेली आहे आणि ते कामं आता होत आहे। म्हणजे जसे जसे प्रोसेस पूर्ण होते त्या पद्धतीने ते कामं पुढे जातात। कोणाला जर सवय लागलेली आहे आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याची, त्याला आपण काय करू शकत नाही। पण संघर्ष हा होणार, म्हणजे जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचं काम करत असाल तर हे काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी खपून घेणार नाही, जनता त्या ठिकाणी खपून घेणार नाही। शेवटी जनता पाहत असते, हा कौल जो देत आहे ते जनता देते। एका कोण्या व्यक्तीचं नसतं, एका कोण्या परिवारचं नसतं, हे संघटित मिळून सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि म्हणून जनतेने कौल दिलेला आहे। आणि म्हणून जनता पाहत असते कोण कशा पद्धतीने वागतं, कोण कशा पद्धतीने बोलतं, कोणाचं काय काम चालू आहे, लोक पाहत असतात। हे काय असं कोणी आव आणलं तसं काही वेगळं मेसेज द्यायचा प्रयत्न जर झाला तर ते काही लोकांना पटत नाही। आता कोपरगाव मतदारसंघामध्ये दोन आमदार जे आहे ते मिळतील अशी जी चर्चा जी आहे ती सुरू आहेत, तर याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? काय आता जी नवीन जबाबदारी त्यांना दिलेली आहे त्याबद्दल त्यांना शुभेच्छा। नक्कीच, म्हणजे जे दुसरे जे काही आमदार जे काही असतील त्यामधनं आपण काही विकास कामं जे आहेत ते मंजूर करणार आहात, त्यांच्याकडनं सुद्धा काही विकास कामं जे आहेत ते मंजूर केल्या जातील। तर याच्याबद्दलची श्रेयवादाची जी लढाई आहे ती ही कोपरगाव तालुक्याला दोन आमदार मिळाल्याच्या नंतर ही लढाई कुठेतरी थांबेल की पुढे संघर्षातून अशीच चालू राहील? आता आपण जे बोललात त्याप्रमाणे मी माझं काम करणार आहे, मी माझ्या कामाची जबाबदारी घेतलेली आहे, जी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे त्या पद्धतीने मी माझी जबाबदारी पार पाडणार आहे। मी माझं काम करणार, तुम्ही काय करावं तो त्यांचा विषय। नक्कीच, खूप खूप धन्यवाद दादा। या ठिकाणी आमदार आशुतोष दादा काळे जे होते तर आत्ताच आपल्या सोबत होते, तर आपले काही प्रश्न होते त्यांना, तर जे काही उद्घाटन असेल, त्याचबरोबर विकास कामांचे जे काही भूमिपूजन सोहळा असेल, त्याचबरोबर कोपरगाव शहरामध्ये जे काळे आणि कोल्हे गटामध्ये जे काही विकास कामांच्या उद्घाटनावरून जी काही श्रेयवादाची जी लढाई आहे ती चालू होती, याच्याबद्दल आपल्याकडनं काही प्रश्न जे आहेत ते त्यांना आत्ता सध्या विचारण्यात आलेले होते। ते काही असलं तरी मी माझ्याकडनं जेवढेही कामं जे आहेत ते जे काही मंजूर झालेले कामं असेल, त्याचबरोबर कोपरगाव शहरामध्ये विकास होण्यासाठी जेवढेही माझ्याकडनं प्रयत्न करता येतील तेवढे प्रयत्न जे आहेत ते नक्कीच मी या ठिकाणी करणार आहेत। रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज, कोपरगाव।